नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला एक नवीन भाजी अशी दाखवणार आहे. बघा, ही पातीची भाजी आहे. याच्या खाली एक कांदा असतो. जसं आपल्या घरी कांदा असतो ना, तशी ते कांदा असतो. आणि ही भाजी खायची असते. ही जी बारीक पात असते ती खायची असते. म्हणजे हे आहेत ना, अशा भाजी बारीक पाती खायची असतात. ह्याच्यामध्ये याच्यापेक्षा एक जाडी करते ती खायची नसते, ती विषारी असते. ही जी बारीक असते ना ती खायची असते. ही भाजी खूप चांगली आहे, आयुर्वेदिक आहे. आणि ह्याच्यावरती उन्हाळ्यामध्ये ना चैतावल्या म्हणून बोलतात. चैतावल्या ह्यालाच येतात. त्या चैतावल्या ना, त्या पण चैतावल्या भाषा खायच्या. कवल्या असतील त्या खायच्या. जर तुम्ही जून खाल्ल्या तर तुम्हाला ती लागते उलटी, किंवा मग तुम्हाला पोटात दुखतो. पण ही भाजी खूप औषधिक आहे. हे बघा, ही तुम्हाला डोंगराच्या पायथ्याला भेटणार. तुम्हाला ही भाजी डोंगराच्या पायथ्याला अशी तुम्हाला भेटणार भाजी. तुम्हाला भरपूर भाजी भेटेल. ही भाजी तुम्ही खाऊ शकता. खूप छान चांगली असते. आणि बघा, रानटी टाकला आमच्याकडे किती आहे बघा. खूप टाकला आहे बघा, खूप टाकला आहे. पण कोणाला इथे खायला मागत नाही कोण. हे सुरुवातीला खाणार, आता कोण खाणार नाही गावाला. माहिती तुम्हाला दाखवली तशी ती पातीची भाजी तुम्ही बघून घ्यायची. जाडी पात घ्यायची नाही, बारीक पाती असेल ती घ्यायची बिंदास. ती पण स्वच्छ धुवायची, कारण की त्याला पण ते खूप विषय जरा जे स्नेक असतो, ते साप वगैरे असतात, ते त्याला थोडा स्पर्श करतात. त्याच्यामुळे ती भाजी येणार जरा जपून वापरायची. म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायची मीठ वगैरे घालून. बाकी एवढं घाबरायचं कारण काही नाही आहे. आणि तुम्हाला अजून एक दाखवतो मी. कंटुल्ले, त्याला काटलं बोलतात. काटला, आमच्या कोकणात त्याला काटला बोलतात. आणि तुम्हाला मी दाखवतो कंटुले, त्याला मुंबईमध्ये कंटुले बोलतात. आपल्याला खूप आवड अशी ह्या काटल्याच्या भाजीची. आणि खूप महाग भेटतात. हे बघा, तुम्हाला दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे असे वेली होते. जसं आपला कारला असतो ना, कारला. हे बघा कशी लागली ते बघा. हे बघा, हे कंटूल आहे बघा. इकडे पण आहे बघा, हे कंटूल आहे. काटला बोलतात आमच्या मराठी भाषेमध्ये. हे बघा, हा पिकून गेला आहे बघा, पिवला पडला आहे. आणि एक छोटं बारीक लागला आहे. हे बघा, इकडे पण असणार आहे बघा. हे बघा, इकडे पण लागलेत. अरे वा, भरपूर आहेत रे. हे बघा, एकाच ठिकाणी दोन आहेत. मस्त पैकी बघा, कशी आहे ना, छान आहेत ना. हे बघा, हे बारीक लागलेत. हे आता 15-20 दिवसांनी मस्त मोठे होणार. हे बघा, कसे काढले ते बघा. आता हे पण आम्ही काढून जाता येणार आहे बघा. हे खराब झालेलं आहे. इथं पुढे पण आहे बघा. बघा, पुढे पण छोटा आहे आणि हा खराब झालेला आहे. ह्याची पण भाई खूप मस्त भाजी असते. एकदम औषधी आहे. रानात क्षेत्रात जपून शिरा, पायाखाली बघून जावा, गंबूट वगैरे घाला, सुरक्षित राहा आणि सुरक्षित भाजी काढा आणि खावा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तुम्हाला मी ती ढेडराची भाजी जी खायची नसते ती भाजी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती बटन दाबा, लाईक करा, जे काय असेल ते करा. तुम्हाला आवडलं असेल आणि नक्की आवडणार तुम्हाला. असे तुम्हाला एक ह्याच्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना, जशी आपण वड्या करतो ना, वड्या आलूच्या वड्या म्हणतात, तशी तुम्हाला एक रानटी वेल दाखवतो तुम्हाला. तिला काळी वेल म्हणतात, गोल वेल पण तिला म्हणतात. तिला काळी वेल असते तिला. आणि ती जी फक्त सिंगल वेल असते, त्या वाड्यांची ती खूप औषधी असते. ती खूप क्वचित भेटते. आणि जंगलामध्ये ती आता हल्ली ह्या प्रकारे खूप कमी झाली एकदम ती. कारण की लोक आता जंगलामध्ये आगवड लावतात ना, वनवड लावतात, त्याच्यामुळे खूप कमी भेटते ती. पण ती आहे 2-3 ठिकाणी मी बघून ठेवलेली आहे. मी कालच तिची पानं आणली, पण ती काल व्हिडिओ करता नाही भेटला मला. पण नेक्स्ट टाईम तुम्हाला ती दाखवेन तुम्हाला. ती खूप औषधी असते, खूप म्हणजे खूप. आणि खूप आयुर्वेदिक असते ती तुम्हाला नक्की वेल दाखवेन तुम्हाला मी. ती काळी वेल तिला बोलतात. आणि तुम्ही ओळखू शकता. त्याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या वेली असतात. पण ती वेल तुम्ही एकदम इझी तुम्ही ओळखू शकता. कारण ती खूप काळी असतात आणि तिला बारीक केस असतात. तिला बारीक तिच्या पाणी खालून ती पानं असतात ना, ती खालून पांढरी असतात, जरा पांढरेसर असतात. आणि दुसरी विषारी असतात, ती काळी असतात. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो तुम्हाला. चला, गुड बाय. आता आमचा जेवायला टाईम झाला आहे. आता आम्ही आंब्याच्या बागेत आलेलो आहे. आता जरा गवत जेवण करून आता आम्ही मस्तपैकी जेवणार. बघा, ही चवेनीची पानं आहेत. ह्या चवेनीच्या पानावरती आता आम्ही जेवणार मस्तपैकी. आता आम्ही अशी चवेनीचे पान काढणार. आता बघा, आता मी चवेनीचं पान काढणार मस्तपैकी. आणि ह्या चवेनीच्या पानावरती आम्ही जेवणार. तर मस्त चवेनीच्या पानावरती आम्ही रानात जेवणार. हे बघा, मस्त आता मी चवेनीच्या पानावर जेवणार मस्तपैकी. हे बघा, ही आमची आंब्याची गेल्या वर्षी झाडं लावलीत आम्ही. हे बघा, हे गेल्या वर्षी झाड आहेत. खूप मोठी झाली झाड आहेत बघा. छोटी झाड होती, छोटी. आणि हे बघा, हा ह्या वर्षी लावलेला आहे झाड.
कारण की गेल्या वर्षी झाडं यातली 5-6 झाडं मेली होती, उंदीर मामाने खाल्ली होती, काळी चावली होती. आणि गेल्या वर्षी आम्हाला गवत काढायला काही मिळालं नाही, पण यावर्षी झाडं खूप छान झालीत, मस्त म्हणजे खूप छान झाले. ते बघा, हा गेल्या वर्षी झाड आहे, हा कसा झाला आहे बघा, मस्तपैकी खूप एकदम मजबूत झाला एकदम. त्याचा बुंदा कसा बघा झाला, कसा बघा कसा मस्त झाला आहे बघा, आहे ना. आणि फूट पण त्याला मस्त फुटले एकदम, मस्त म्हणजे मस्त खूप फुटले. हे सर्व रत्नागिरी हापूस आहेत आणि ह्या वर्षी लावलेलं आहे झाड. आणि बाकीची झाडं मस्तपैकी झाली बघा. हा आम्ही जंगल तोडलेलं आहे, हा जंगल तोडून आता आम्ही इथं आंब्याची बाकी लिहिली आहे. खूप जंगली जंगल होतं, रानटी जंगल. आणि ही आमची खाली नदी आहे, त्याला आम्ही खारकोंडी म्हणतात. हे आमचा खूप मोठा देवाचं स्थान आहे इथं खारकोंडीवरती. इथे आम्ही गणपती पण विसर्जन करतो. आणि इथे पूर्वी आमचा खूप मोठा पिंपळाचा झाड होता आणि त्याच्यामुळे खूप खारकोंडीचा आमचा शोभा होता. आणि इथे असाच इथे पुढे वडा झाड होता, खूप मोठा झाड होता एकदम. आणि तो पण असा एकदम खूप भरगच्च होता आणि एवढा खूप सुंदर होता त्याचा. आणि गावची आमच्या मराठी शाळेतली लोक इकडे वनभोजन करायची, शाळेतला सर्व आमचे सर घेऊन यायचे वनभोजन करण्यासाठी. जंगलामध्ये जेवण सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही यायचो. आणि त्याला वडाच्या पारंब्यानं आम्ही त्याच्या पारंब्याने आमची पोरं चढायची, वरती आम्ही चढायचो, खाली जेवण करायचो. वरती एक मोठा मैदान आहे, तिथे आम्ही माळ आहे, मैदान म्हणजे माळ आहे, त्या माळावरती आम्ही क्रिकेट खेळायचो आणि ते वनभोजन करायचो. इथे आंघोळ वगैरे करायचो. तेव्हा सर असताना आम्ही आंघोळ करत नाही, पण आम्ही इथे आंघोळ करायला येतो आम्ही या नदीवरती. आमची खरकोंडी नदी आमची इथे खूप मोठा पाणी असतो बघा. आता पाणी किती आहे बघा. आणि हा पाणी बघा, इकडून पाणी येतं, इकडून पाणी येतं. जेव्हा पाणी मोठं येतो ना तेव्हा बघा इकडून पाणी जाते बघा, किती पाणी बघा, इकडून गेलेलं पाणी आहे बघा, तुम्हाला माहीत पडेल. बघा बघा कसं पाणी गेलेलं इकडून, तुम्हाला माहीत पडेल बघा कसं वाहून आलेलं पाणी बघा गेलेलं आहे. चला बाय, गुड बाय. आता आम्ही जेवण करतो. तुम्हाला बलवानची मशीन दाखवायची राहिली. हे बघा, ही ग्रास कटर आहे, त्याची पुढची तुटलेली आहे. आता बघा, ही बलवानची आमची ग्रास कटर. आता ह्या मशीनने आम्ही पूर्ण असा गवत मारलेला आहे. हे बघा, आता याच्यात आमचं जेवण आहे. आता मस्त जेवणार, माझा मुलगा आहे आणि आम्ही जेवणार आणि नंतर मग पुढचं आम्ही पुढे गवत काढणार. चला बाय, गुड बाय.